मागील तासाला आपण गणित भाग 2 या विषयाला सुरुवात केली होती। गणित भाग 2 मध्ये आपलं पहिलं जे प्रकरण आहे समरूपता, याला आपण सुरुवात केली होती। त्यामध्ये आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे काही गुणोत्तर आहे त्याच्याबद्दल गुणधर्म अभ्यासले होते आणि त्याच्यावरती आधारित सराव संच 3 1.1 आपण सोडवला होता। आता आपण या ठिकाणी आजच्या तासाला एक महत्त्वाचं प्रमेय जे भूमितीतील मूलभूत आहे असं प्रमेय आपण शिकणार आहोत आणि ते म्हणजे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। आता प्रमाणाचं मूलभूत प्रमेय म्हणजे नेमकं काय, तर या ठिकाणी आपण या प्रमेयाचं विधान काय आहे, व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ दिस थेरम, हे सुरुवातीला समजून घेऊयात। त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते, असं आपलं विधान आहे। मग विधानाचा पूर्वार्थ काय सांगतो की एक त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाच्या बाबतीत एक रेषा त्या तीन बाजूपैकी एका बाजूला समांतर आहे आणि ती रेषा इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदते आहे। मग अशा पद्धतीने आपण आकृती काढली, मग जे काय आपलं विधान आणि आकृती आहे त्याच्या आधारे आपण पक्ष लिहू शकतो। या ठिकाणी आपण निवडलेला त्रिकोण आहे एबीसी, त्रिकोण एबीसी, आणि रेषा एल ही बाजू बीसी ला समांतर आहे आणि त्याचबरोबर ती रेषा एल काय करते तर बाजू एबी आणि बाजू एसी यांना अनुक्रमे पी आणि क्यू बिंदूत छेदते, आणि आता आपल्याला सिद्ध काय करायचंय तर ही एल रेषा जी आहे ती या बाजूंना म्हणजे कोणत्या बाजूंना एबी आणि एसी या बाजूंना प्रमाणात विभागते। म्हणजे या बाजूंचे जे काही तुकडे होतात या रेषेमुळे त्यांचं गुणोत्तर, एका बाजूचं गुणोत्तर हे दुसऱ्या बाजूच्या तुकड्यांच्या गुणोत्तरा एवढं असतं हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं। मग आपण पक्ष लिहिला, त्रिकोण एबीसी मध्ये रेषा एल समांतर बाजू बीसी, आणि दुसरं आपण या ठिकाणी अधिक माहिती काय लिहिली विधानाच्या आधारे, तर रेषा एल काय करते अनुक्रमे बाजू एबी आणि बीसी एसी यांना अनुक्रमे पी आणि क्यू बिंदूत ती छेदते। मग अशा प्रकारे आपला साध्य लिहिता येतं। काय साध्य तर साध्य आहे एपी छेद बीपी बरोबर एक्यू छेद सीक्यू, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। म्हणजे एपी आणि बीपीचं गुणोत्तर हे एक्यू आणि सीक्यूच्या गुणोत्तरा एवढं असतं हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं। मग यासाठी थोडीशी रचना आपल्याला करावी लागेल। काय करायची रचना तर या ठिकाणी हा जो पी बिंदू आहे ज्या ठिकाणी ही एल रेषा बाजू एबी ला छेदते आणि क्यू बिंदू आहे ज्या ठिकाणी एल रेषा बाजू एसी ला छेदते, हे जे बिंदू आहेत हे बी आणि सी ला आपण जोडून घेऊया या पद्धतीने। आपण अशा प्रकारची रचना करायची आहे। तर आपण काय केलं बघा, तर पीसी आणि बीक्यू एकमेकांना जोडले, पीसी आणि बीक्यू एकमेकांना आपण जोडले। मग आपण जे काही केलं ते साध्य जी काही रचना केली ती रचना आपल्याला या ठिकाणी लिहावी लागेल। रचना
बिंदू कुठला PC आपण जोडलेला आहे आणि बिंदू कुठला BQ जोडले. आपण काय केलं, बिंदू PC आणि बिंदू BQ आपण जोडले. मग आता आपण सिद्धता घेऊया. सिद्धता तर बघा, सिद्धता देत असताना आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणधर्म आपण अभ्यासले होते. त्या गुणधर्माचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. आता या ठिकाणी या एल रेषेमुळे काही त्रिकोण तयार झाले. कुठले कुठले बघा, APQ आणि नंतर PQB आणि PCQ असे त्रिकोण तयार झाले. मग आपण त्रिकोण APQ आणि BPQ ह्या दोन त्रिकोणांचा आपण सुरुवातीला विचार करू. मग आपण लिहूया त्रिकोण APQ व त्रिकोण BPQ मध्ये ह्यांच्या क्षेत्रफळांचे जे काही गुणोत्तर आहे ते कशाच्या प्रमाणात मिळणार. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं, हे जे काही APQ आणि BPQ हे दोन्ही त्रिकोण आहेत, हे दोन्ही त्रिकोण समान उंचीचे आहेत. Both these triangles having same length, at that time we know that the areas of these two triangles depends upon the ratio of their corresponding base. मग आपण या ठिकाणी दोघांची उंची सारखी आहे. कशाची? APQ ह्या त्रिकोणाची, त्याचबरोबर BPQ ह्या त्रिकोणाची उंची तेवढीच आहे जेवढी APQ ची आहे तेवढीच. मग ह्या दोघांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे कशावर अवलंबून असेल, तर आपण जे काही गुणधर्म शिकलोय त्यात आपण शिकलोय की समान उंचीच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायाच्या गुणोत्तर एवढा असतो. मग आपण या ठिकाणी लिहूया, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BPQ इज इक्वल टू AP अपॉन PP. त्याला कारण काय लिहिणार, त्याला समीकरण 1 म्हणायचं आणि दुसरी गोष्ट समान उंचीचे त्रिकोण. समान उंचीचे त्रिकोण हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत, समान उंचीचे आहेत. आता पुढे आपण काय सांगणार, जसं या दोन त्रिकोणांच्या बाबतीत आपण सांगितलं तसं आता दुसऱ्या दोन त्रिकोणांचा विचार आपल्याला करता येतो. कुठल्या दोन त्रिकोणांचा विचार करता येतो, त्रिकोण APQ आणि CPQ ह्या दोन त्रिकोणांचा विचार पण आपल्याला करता येतो. APQ आणि CPQ. आता बघा, APQ आणि CPQ ह्या दोन त्रिकोणांच्या बाबतीत तुम्हाला लक्षात येते का बघा, मी वाक्य रिपीट केले. त्रिकोण APQ आणि त्रिकोण CPQ ह्या दोन त्रिकोणांच्या बाबतीत ह्यांची सुद्धा उंची समान आहे. फक्त आपण ह्या बाजूने दाखवले की ह्या बाजूने आपण उंची दाखवू शकतो आणि उंची समान आहे. आणि मग अशा प्रकारे APQ आणि CPQ ह्या दोन त्रिकोणांची उंची सारखी असल्यामुळे त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे कशावर अवलंबून असेल, तर त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात अवलंबून असेल. मग आपण लिहू शकतो काय, तर तसेच also area of triangle APQ upon
एरिया ऑफ ट्रायंगल CPQ इज इक्वल टू, आता पाया काय आला, APQ चा पाया AQ अपॉन CQ, AQ अपॉन CQ. इथं सुद्धा हेच कारण आपण लिहिलं. या दुसऱ्या विधानाला सुद्धा कारण काय असणार, समान उंचीचे त्रिकोण असं कारण असणार, बरोबर. आता अशा पद्धतीने ही दोन विधान आपण शोधली. हे दोन विधानं तुम्हाला लक्षात आली असतील. पहिल्या विधानात आपण काय सांगितलं, तर APQ आणि BPQ ह्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ कशी आहेत, तर त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात आहे. दुसऱ्या विधानात आपण काय सांगितलं, तर APQ आणि CPQ ह्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ ही त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात आहेत, कारण इतर दोन्ही विधानामध्ये उंची समान आहे, उंची समान आहे. आणि म्हणून आपण अशा पद्धतीने हे लिहू शकतो. मग आता हे सांगितल्यानंतर आपल्याला माहिती आहे हा BPQ आणि CPQ हे जे दोन त्रिकोण आहेत, या दोन त्रिकोणाच्या बाबतीत आपल्याला असं दिसून येतं की हे समान पाया BC वर आधारलेले त्रिकोण. APQ आणि BPQ ह्या दोन्ही त्रिकोणाच्या बाबतीत जो काही पाया आहे तो पाया समान आहे, आणि तो पाया म्हणजे कुठला, PQ. पाया PQ समान आहे दोघांचा. कोणाचा, त्रिकोण BPQ आणि त्रिकोण CPQ ह्या दोन्ही त्रिकोणांचा पाया PQ हा समान आहे. तुम्ही पाहू शकता PQ समान पाया. मग आपण या ठिकाणी ते सांगायचं, त्रिकोण BPQ व त्रिकोण CPQ हे समान पाया किंवा ह्या दोन त्रिकोणांचा पाया एकच आहे. तसेच आणखी काय आहे, तर PQ समांतर BC, रेषा L किंवा रेख PQ म्हणायला आपण, समांतर बाजू कुठली, BC. ही रेषा L ही बाजू BC ला समांतर आहे, म्हणजे PQ ला बाजू BC समांतर आहे, हे आपल्याला पक्षामध्ये आपण पाहिले. मग म्हणून आपण या ठिकाणी असं सांगू शकतो, ह्या दोघांचा पाया समान आहे. BPQ आणि CPQ ह्या दोन त्रिकोणांचा पाया समान आहे, आणि त्याचबरोबर या ठिकाणी ह्या दोघांच्या बाबतीत त्यांची जी काही उंची आहे ती उंची सुद्धा समान आहे. कशामुळे, तर PQ BC ला समांतर आहे, म्हणून आपण सांगू शकतो. म्हणून त्रिकोण BPQ व CPQ समान पाया व उंची असणारे त्रिकोण आहे. त्रिकोण आहे, मग त्यांची क्षेत्रफळ कशी असणार, सारखीच. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल BPQ इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल CPQ. ह्या दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळ कशी असणार, सारखीच असणार. आता या ठिकाणी फर्स्ट स्टेटमेंट, सेकंड स्टेटमेंट आणि थर्ड स्टेटमेंटचा विचार करा. फर्स्ट आणि सेकंड मध्ये आपण काय सांगितले, BPQ आणि KPQ यांचं गुणोत्तर दाखवले. नंतर दुसऱ्या विधानात आपण APQ आणि CPQ यांचं
क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपण दाखवलंय आणि तिसऱ्यात आपण यांचे जे छेद आहेत ते छेद जे आहेत त्यांची क्षेत्रफळ सारखे दाखवले। अवशेष खाली तर एकच त्रिकोण आहे तुम्हाला माहिती आहे, या ठिकाणी APQ आहे, या ठिकाणी APQ आहे आणि छेदांचे गुणोत्तर सुद्धा सारखे आहेत। याचा अर्थ काय झाला तर याचा अर्थ असा होतो, म्हणून आपण लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BPQ इज इक्वल टू APQ आणि BPQ चं गुणोत्तर हे किती आहे तर एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CPQ। त्याला कारण सांगायचं समीकरण 1 2 व 3 वर, समीकरण 1 2 व 3 वर। आणि मग समीकरण 1 आणि 2 मध्ये आता ही जर गुणोत्तर सारखी असतील तर ह्यांची जी काही व्हॅल्यू आहे समीकरण 1 आणि 2 मध्ये ती सुद्धा काय असणार आहे, अर्थातच सारखी असणार आहे। आणि म्हणून आपण सांगू शकतो AP upon BP is equal to AQ upon CP। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला इथं जे साध्य आहे ते साध्य मिळालं। तर कुठल्या समीकरणावर, समीकरण 1 आणि 2 समीकरण आणि म्हणून हे साध्य मिळाल्यानंतर शेवटी आपण सांगू शकतो, काय सांगू शकतो तर म्हणून आपण सांगू शकतो की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्रिकोणाच्या इतर 2 बाजूंना प्रमाणात विभागत असेल, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्रिकोणाच्या इतर 2 बाजूंना 2 भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते। हे आपलं विधान या ठिकाणी आपण सिद्ध केलं, म्हणजे तेच विधान आपण शेवटी म्हणून असं पुढे लिहित असतो, लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे तुम्हाला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय परीक्षेमध्ये हे 4थ्या प्रश्नात किंवा 5व्या प्रश्नात येऊ शकतं। तर 4थ्या किंवा 5व्या प्रश्नात अशा प्रकारे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय सिद्ध करा म्हणून प्रश्न आला तर तुम्ही हा प्रश्न व्यवस्थितपणे सोडवाल। त्यासाठी तुम्हाला आता मी जी सिद्धता दिली तशा पद्धतीने कुठलाही त्रिकोण निवडून आणि कुठलीही रेषा निवडून तुम्हाला सिद्धता देता येते। आणि लक्षात ठेवा, एकदा का तुम्ही अशा पद्धतीने जी काही प्रमेय आहे त्याची सिद्धता 2-3 वेळा लिहिली की तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेत हे प्रमेय जर आलं तर तुम्ही अगदी हे 3 मार्काला किंवा 4 मार्काला प्रमेय येऊ शकतं, पण अगदी तुम्ही कमी कालावधीत म्हणजे 5 मिनिटात तुम्ही हे प्रमेय सिद्ध करून तुम्ही तेवढी मार्क लगेच मिळवू शकता। म्हणजे कमी कालावधीत तुम्ही या प्रमेयासाठी विचारलेल्या प्रश्नाचे पैकीच्या पैकी गुण तुम्ही घेऊ शकता। तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, फळ्यावरती मी पूर्ण प्रमेय सोडवलेला आहे। सिद्धता कशी द्यायची, आपण सिद्धता देत असताना लक्षात ठेवा, आपण विधान लिहायची टाळाटाळ करायची नाही किंवा आकृती काढायची टाळाटाळ करायची नाही। लक्षात ठेवा, तुम्हाला एखाद्या प्रमेयाची सिद्धता देत असताना तुम्हाला प्रत्येक गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे कुठली तर तुमचं जे काही प्रमेयाचं विधान आहे ते प्रमेयाचं विधान तुम्हाला सांगता आलं पाहिजे। दुसरी गोष्ट, तुम्हाला प्रमेयाचं विधान व्यवस्थितपणे लिहून तुम्हाला आकृती काढता आली पाहिजे। आकृती काढल्यानंतर तुम्हाला पक्ष, साध्य, रचना जर आवश्यक असेल तर रचना लिहावी लागेल आणि सिद्धता पद्धतशीर लिहून
प्रत्येक पायरी लक्षात ठेवा, प्रत्येक पायरीला आपल्याला जेव्हा प्रमेयाची सिद्धता देतो तेव्हा प्रत्येक पायरीला आपल्याला कारण लागत असतं आणि ती योग्य कारण तुम्हाला देता आली पाहिजे आणि शेवटी आपल्याला आपलं जे काही साध्य आहे ते साध्य आपल्याला मिळालं पाहिजे. तर अशा पद्धतीनं जर का प्रमेयाचा तुम्ही पद्धतशीरपणे सराव केला पाठीवरती वगैरे तर तुम्ही पैकीच्या पैकी प्रमेयाची मार्क मिळवू शकता. ठीक आहे, तर ह्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही नंतर विचारू शकता. या ठिकाणी हा भाग आपला जे काही प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आहे हा भाग या ठिकाणी शिकवून झालेला आहे. आता याच्या व्यत्यासाकडे आपण वळतोय. तर व्यत्यास जो आहे तो व्यत्यास म्हणजे काय असतो तर तुम्हाला माहिती आहे व्यत्यास ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेला जे काही प्रमेयाचं विधान आहे त्याची उलट पडताळणी आपण व्यत्यासामध्ये करत असतो. तर आता आपण व्यत्यासाबद्दल माहिती पाहूयात. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास बघणार आहोत. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास काय सांगतो पहा. तर या ठिकाणी एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन बाजूंना प्रमाणात विभागत असेल, एखादी रेषा त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंना प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर असते. हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं. आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये काय शिकलो तर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना जर का भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणजे प्रमाणात विभागते हे सिद्ध करायचं होतं. समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना प्रमाणात विभागते हे सिद्ध करायचं होतं. आता आपल्याला काय त्याच्या उलट सिद्ध करायचंय. ते म्हणजे काय तर त्रिकोणाच्या दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदणारी रेषा ही तिसऱ्या बाजूला समांतर असते. या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायचं. म्हणजे ही जी आकृती आपण या ठिकाणी काढलेली आहे या आकृतीत रेषा L ही बाजू BC ला समांतर आहे हे सिद्ध करायचं. मग आपण या ठिकाणी पक्ष लिहूयात. पक्ष काय सांगू शकतो आपण तर तुम्ही पक्ष लिहू शकता. त्रिकोण ABC मध्ये तुम्ही सांगू शकता AP छेद BP बरोबर AQ छेद CQ. म्हणजे ही जी काही बाजूंची गुणोत्तर तयार झाली रेषा L मुळे ही सारखी आहे हे आपल्याला पक्षामध्ये लिहिता येईल. आणि साध्य काय आहे तर साध्य आहे रेषा L समांतर बाजू कुठली बाजू BC. तर मित्रांनो या ठिकाणी मगाशी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये जे आपण शिकलो त्याच्या उलट इतर पक्ष आणि साध्य सुद्धा असल्याचं आपल्याला दिसून येतं. मगाचं जे पक्ष होतं ते आताचं साध्य आहे आणि आता जे आपण पक्ष लिहिलेले आहे ते मगाचं साध्य होतं. मग आता या प्रमेयाची सिद्धता देत असताना इयत्ता 9 मध्ये आपण शिकलो होतो प्रमेयाची सिद्धता दोन पद्धतीने देता येतात. एक म्हणजे प्रत्यक्ष सिद्धता जी आपण मगाशी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयासाठी आपण वापरली. आता दुसरी आपण सिद्धता देणार आहोत ती म्हणजे अप्रत्यक्ष सिद्धता इनडायरेक्ट प्रूफ. मग इनडायरेक्ट प्रूफ मध्ये आपण काय करतो जे सांगितलेलं स्टेटमेंट आहे हे सांगितलेलं स्टेटमेंट आपण थोड्या वेळाकरता चुकीचं समजतो. म्हणजे बघा आता या ठिकाणी ही सिद्धता देत असताना आपण असं सांगू की आपण सिद्धता सुरू करतोय. समजा त्रिकोण ABC मध्ये
रेषा L ही बाजू किंवा आपण असं घेऊ रेषा L रेषा L ही बाजू BC ला समांतर नाही, बाजू BC ला समांतर नाही असा आपण सांगितलं। तर दुसरी एखादी रेषा आता दुसरी रेषा आपण निवडूया या ठिकाणी आपण नाव देऊया R असं नाव देऊया। दुसरी रेषा PR ही बाजू BC ला समांतर आहे, रेषा PR समांतर बाजू BC असे म्हणतो। तर आपण काय केलं, आपण जे काही विधान आपल्याला पूर्वार्धात सांगितलं होतं त्या पूर्वार्धात काय सांगितलं होतं, तर बाजूंची गुणोत्तर सारखी आहे आणि आपल्या उत्तरार्धात काय सांगितलं होतं, तर या गुणोत्तरात ज्यामुळे ही गुणोत्तर तयार झाली ही रेषा ही त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला म्हणजे BC ला समांतर आहे असं दाखवा म्हणून आपल्याला सांगितलं। मग त्यासाठी आपण काय केलं की तसं नाहीये, म्हणजे L ही रेषा या ठिकाणी बाजू BC ला समांतर नाही असं आपण डायरेक्ट सांगून टाकलं। मग हे सांगणं कसं चुकीचं आहे हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपण अप्रत्यक्ष सिद्धता देतो, इनडायरेक्ट प्रूफ। मग आपण पुढे सांगणार, मग या ठिकाणी आपण पुढे सांगणार म्हणून आता PR ला BC समांतर आहे म्हणून आपण सांगितलं, PR ला BC समांतर आहे म्हणून सांगितलं आणि या ठिकाणी जो काही R बिंदू आहे तो बिंदू आपण या ठिकाणी असं म्हणूया P हा बिंदू A आणि B च्या दरम्यान आहे, तसेच R हा बिंदू A आणि C च्या दरम्यान। मग आता आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार आपण इथं जर विचारात केला तर PR समांतर BC म्हटलं की आपण लिहू शकतो, काय लिहू शकतो, तर या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल किंवा डायरेक्ट आपण हे लिहू शकतो काय, तर एरिया ऑफ ट्रायंगल APQ upon area of triangle APQ त्रिकोण APQ नाही R होईल, हे गुणोत्तर किती असणार आहे, तर हे गुणोत्तर हे एरिया ऑफ ट्रायंगल APR चे अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CPR एवढा असणार। कशावरून, तर या ठिकाणी
ह्या दोन रेषा समांतर आहेत आणि म्हणून आपण लिहू शकतो मग AP छेद BP बरोबर AQ AR छेद CR. कारण काय तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हे त्याला आपण कारण सांगतो. मग याला समीकरण 1 म्हणूया. परंतु पक्षात काय सांगितलंय परंतु पक्षात आपण काय लिहिलंय तर AP छेद BP बरोबर AQ छेद CQ. AP छेद BP बरोबर AQ छेद CQ. त्याला कारण काय त्याला कारण पक्ष. याचा अर्थ काय झाला इथं आपण अशा पद्धतीने सांगितलं की बाबा या ठिकाणी समीकरण 1 मध्ये AP छेद BP बरोबर AR छेद CR लिहिलं आणि इकडं आपण काय लिहिलं AP छेद दुसऱ्या विधानात AP छेद BP बरोबर AQ छेद CQ. याचा अर्थ काय झाला तर AR छेद CR आणि AQ छेद CQ हे समांतर समीकरण 1 व 2 वरून समीकरण 1 व 2 वरून. मग हे जर दोन सारखं असेल बघा AR छेद CR आणि AQ छेद CQ हे सारखं असेल तर Q आणि R हे दोन बिंदू असणारच नाही. म्हणून बिंदू Q R हे भिन्न नसून एकच आहे. हे दोन्ही बिंदू भिन्न असणारच नाही. हे जर अशा पद्धतीने सिद्ध होत असेल मग याचा अर्थ रेषा PQ किंवा रेषा L म्हटलं तरी चालतं ही एकमेव रेषा रेषा PQ ही एकमेव रेषा बाजू AB व AC ला छेदते. म्हणजे या ठिकाणी आपण जे म्हटलं की रेषा L ही बाजू BC ला समांतर नसून दुसरी रेषा कुठली तर PR ही रेषा बाजू BC ला समांतर आहे हे असं आपण म्हणतोय. या ठिकाणी ही PQ रेषा समांतर नसून PR ही रेषा समांतर आहे असं आपण सुरुवातीला सांगतोय आणि या ठिकाणी शेवटी काय सांगतोय तर रेषा PQ आणि PR भिन्न नसून एकच आहे. याचा अर्थ असा होतो की रेषा L समांतर बाजू BC. तर अशा प्रकारे आपण अप्रत्यक्ष सिद्धता आपण देऊ शकतो. तर या ठिकाणी मित्रांनो प्रमेयाचा व्यत्यास जो आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास हा आपल्याला परीक्षेसाठी विचारला जाणार नाही परंतु आपल्या माहितीसाठी आपल्याला हे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. याच्यावरती जर का आपल्याला उदाहरणं विचारली गेली तर ही विधानं आपल्याला व्यवस्थितपणे सोडवता आली पाहिजेत. ही उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला या व्यत्यासाचा उपयोग होतो
आणि म्हणून तुम्ही काय करायचं, याचा पण स्क्रीनशॉट तुम्ही घ्यायचा आहे आणि हे जे काही व्यत्यासाची सिद्धता मी घेतली आहे हे तुम्ही सोडवायची. तर या ठिकाणी आपण स्क्रीनशॉट घेतला असेल तुम्ही तर आपण या ठिकाणी थांबूया. पुढील तासाला आपण पुढचा भाग शिकणार आहोत, तो म्हणजे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. परंतु चालू वर्ष करता, शैक्षणिक वर्ष 2021-22 करता कोन दुभाजकाचं प्रमेय आपल्या अभ्यासक्रमातून कमी झाले तरी पण आपण ते शिकणार आहोत. कारण तुम्हाला एक संलग्न माहिती, आपल्याला विषयाची संलग्न सगळी संपूर्ण माहिती आपल्या या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे. लक्षात ठेवा, कोन दुभाजकाच्या प्रमेयावरती आधारित उदाहरणं आपल्याला विचारली जाणार नाही. त्यामुळं हा वगळलेला भाग तुम्ही स्वयंअध्ययन करायचा भाग आहे. म्हणजे वगळलेला जरी असला तरी संपूर्ण पुस्तक आपण शिकणं हे अपेक्षित आहे. समग्र ज्ञान मिळवणं आपल्याला अपेक्षित आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.